दादा काय सांगणार आज जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे की राष्ट्रवादी शरद पवार गट देखील एनडीए सोबत जाणार. नाही, या सगळ्या गोष्टींना काही एक अर्थ नाही. मुळात जयंत पाटील साहेब 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले. त्यांच्या एका मतदारसंघामधल्या एका विधान आपलं नगरपालिकेच्या डिस्क्वालिफिकेशन विषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा हा विषय कानावर घातला आणि त्याला काहीतरी मदतीचं त्यांनी चर्चा केली असेल. पण हे जे काम आहे ते नगर विकास विभागाशी थोडंसं संबंधित असल्यामुळे कदाचित हे उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगावं असं त्यांच्या मनात असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या असतील. केवळ फक्त तेवढाच त्याचा अर्थ काढला पाहिजे असं माझं मत आहे. शरद पवार गट देखील एनडीए मध्ये या ठिकाणी येऊ शकतो. जयंत पाटलांना अर्थ खाता मिळू शकतो अशी देखील चर्चा रंगली. पवार साहेबांच्या पक्षाच्या कुठल्याच नेतृत्वाकडनं आम्ही एनडीए मध्ये सहभागी होऊ असं कुठेही मी या ठिकाणी स्टेटमेंट ऐकलेलं नाही. उलट सुप्रियाताई सुळेंनी परवाच्या दिवशी जे मुलाखतीमध्ये सांगितलं, माध्यमांसमोर ज्या बोललेल्या आहेत, त्यात त्यांनी शीतकालीन सत्रामध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका महिला विधेयकाच्या संदर्भात किंवा डिलिमिटेशनच्या संदर्भात आमचा असलेला पाठिंबा किंवा चर्चेमध्ये असलेला सहभाग हा खऱ्या अर्थाने त्यांच्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे. एखाद्या विधेयकाला समजा एखाद्या पक्षाला त्यांची भूमिका मांडून समर्थन द्यायचं असेल तर ते एनडीए मध्ये सहभागी होतील असा अर्थ काढणं चुकीचं असेल. महाराष्ट्रात, देशामध्ये अनेक विधानसभांमध्ये किंवा लोकसभेमध्ये असे कित्येक विधेयक असतात की ते सगळेचे सगळे मिळून विधेयक सर्व पक्षीय त्याला समर्थन असतं. असेही काही विधेयक असतात. याचा अर्थ मग ते सगळ्यांचं त्यांना समर्थन असतं किंवा ते एनडीए मध्ये सहभागी झालेले आहेत असं त्याचं काढणं चुकीचं आहे. त्यामुळे यांचं बिलापुरती समर्थन आहे, आत्ता विधेयकापुरती संबंध आहे. त्यांचा सहभाग असलेल्याचं कोणीही काही कुठे बोललेलं नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे. मात्र या भेटीपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या भेटीची कुठलीही कल्पना नव्हती. कुठेतरी सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. आता एक सांगतो की मुख्यमंत्र्यांना भेटणं हे प्रत्येक खासदाराचं, आमदाराचं किंवा जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांचं सगळ्यांचं काम आहे. आज प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, अनेक वर्षापासून खासदार झालेले आहेत, आमदार झालेले आहेत, मंत्री राहून चुकलेले आहेत. त्यांनाही त्यांच्या वैयक्तिक विधानसभा क्षेत्रात, लोकसभा क्षेत्रात, महाराष्ट्रातल्या आमदारांच्या समस्या मांडायच्या असतात. मुख्यमंत्र्यांना एक तर वेळेचा अभाव असतो आणि त्या वेळेच्या अभावामुळे कदाचित त्यांना वेळ दिलेली असेल. प्रफुल्लभाईंना सुद्धा विदेश दौरा करायचा होता म्हणून कदाचित त्यांना सुद्धा घाई असेल. या संदर्भात त्यांच्या मतदारसंघाच्या कामांच्या संदर्भामध्येच फक्त तटकरे साहेबांनी ते दोघं जण भेटायला गेले, याचा खुलासा स्वतः तटकरे साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे वेगळं काही समजण्याचं कारण नाहीये. दुसऱ्या दिवशी ही भेट झाल्यानंतर सुनेत्रा वहिनींना सुद्धा याची संपूर्ण कल्पना ही तटकरे साहेबांनी माझ्याच समोर दिलेली आहे किंवा मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे नाराजगी असण्याचं काही कारण नाही. सुनील तटकरे आणि पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. तेव्हा पुढच्या काळामध्ये शीतकालीन सत्र सुरू होत आहे आणि शीतकालीन सत्रामध्ये जी काही महत्वाची विधेयके आहेत ती विधेयकं जर का राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मंजूर करून घ्यायची असतील तर पार्थ पवार सुद्धा आमच्या पक्षाचे एक खासदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा याची कल्पना असली पाहिजे की आपलं उपस्थिती त्या ठिकाणी असली पाहिजे, आपलं समर्थन असलं पाहिजे आणि आपण चर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे. याच दृष्टिकोनातून पार्थ पवारांची त्यांनी कदाचित चर्चा झाली असेल. दुसरं काही कारण असेल तर मला माहिती नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आपली असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. ह्या सगळ्या सूत्रांच्या माहित्या ज्या आहेत त्या मला सुद्धा मिळाल्या तर बरं होतील. कारण आमच्या पक्षामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष माध्यमांमधनं बघायला मिळतं, सूत्रांकडनं आपल्यालाही माहिती मिळते. परंतु आमच्या सूत्रांकडनंही याची माहिती आपल्या माध्यमांपर्यंत पोहोचते. पण ह्या स्वरूपाची चर्चा माझ्याशी प्रदेश अध्यक्ष होण्याच्या संदर्भात आमच्या पक्षश्रेष्ठींनी कोणीही केलेली नाही. आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांचं उत्तम काम चाललेलं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये दौरा करून त्यांनी अतिशय
चांगलं संघटन निर्माण केलेलं आहे. त्या संघटनेबरोबरच दादा जाण्याच्या अगोदर एनडीए मधल्या असलेला त्यांचा वाटा असलेला संवाद, त्याच्यानंतर दादा दुर्दैवी आमच्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यापासून तर उपमुख्यमंत्री करण्यापर्यंत असलेला त्यांचा सहभाग, या सगळ्या गोष्टी जर का आम्ही डोळ्यासमोर ठेवला तर मला असं वाटतं की त्यांचं काम अतिशय चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे दुसरं कोणी तिथं यावं आज तरी तुर्तास कुठे चर्चा नाही. आपल्याला दिली जबाबदारी तर? नाही, अशी जबाबदारी लगेच आज बातमी झाली आणि कोणीतरी सूत्रांकडनं सांगितली आणि जबाबदारी मिळते असं कधी होत नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार याची निवड करण्याची जी प्रक्रिया असते ती तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि मग त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष, किमान याला 1 वर्ष तरी लागतो. आणि तटकरे साहेबांचा कालावधी जर का बघितला तर अजून 1.5 वर्षानंतर याची सुरुवात केली तर 2-2.5 वर्षानंतर प्रदेशाध्यक्षाचा विचार केला जाऊ शकतो. ज्यावेळी येईल त्यावेळेला चर्चा करू. दादा, कुठेतरी शिंदे फडणवीस यांची दिल्ली फेरी वाढलेली आहे. मोठे फेरबदल होण्याचे राज्यात सध्या तरी या ठिकाणी संकेत दिसत आहे. रोजगार सर्जा बनलेली आहे. नाही, मी सुद्धा हे माध्यमांमधनं ऐकतोय. शेवटी ते एका पक्षाचे प्रमुख आहेत शिंदे साहेब. देवेंद्र फडणवीस साहेबांवरती राज्याची जबाबदारी आहे, देशातल्या अनेक राज्यांची पण जबाबदारी आहे. त्यामुळे समजा जर का एखादं शीतकालीन सत्र पुढे भविष्यात चालू होत असेल तर त्याच्यात पक्षाचे काही निर्णय असतात, काही कोर कमिटीच्या बैठका असतात, काही रणनीती असते, त्याच्या चर्चा असतात. या सगळ्या चर्चा करण्याकरता या सगळ्या नेत्यांना दिल्लीला हे सातत्याने जावं लागतं. आता याच्यामध्ये मंत्रिमंडळाचाच विस्तार होईल किंवा काही फेरबदल होतील, मग राज्यात होईल का, देशात होईल का, ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते आम्हालाही कळणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही. डायरेक्ट तो फेरबदलच आपल्याला दिसेल. त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा करून काही फायदा नाही आणि असली कुठली चर्चा आहे असं मलाही वाटत. मी एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर का त्यांच्या मनामध्ये जयंत पाटील साहेबांच्या आणि आव्हाड साहेबांच्या मनामध्ये काही असेल तर ते अतिशय सिनियर नेते आहेत. खरोखर त्यांच्या मनामध्ये काही वेगळं विचार करायचा जर का असेल तर मी इतका मोठा त्यांच्या मनातलं ओळखण्या इतका मोठा कार्यकर्ता नाही. मला जे कळतं त्यांना ते राजकीयच काम होतं, हेच काम होतं, त्यांच्या मतदारसंघापुरतीच काम होतं. अशा काही बंददार चर्चा करण्याकरता ते नंदनवनला किंवा वर्षावर जाणार नाही. त्याच्या चर्चा ह्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपामध्ये होऊ शकतात.